कुलाम समाज बांधवांची पोलीस ठाण्यात धडक। शासकीय घरकुल योजनेच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार पांढरकवडा येथे समोर आला आहे। ग्रामसेवक रवी बोरकर यांच्या या हुकुमशाही आणि जातीवादी भूमिकेविरोधात आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाची दखल घेत प्रदेशाध्यक्षा सौ इंदिरा बोंद्रे, आदिवासी युवा नेते अतुल आत्राम, राहुल चिचघाटे आणि इतर कार्यकर्त्यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दिली। कसूर केल्याबद्दल कलम 4 नुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे। एका बाजूला शासन सर्वांसाठी घर ही घोषणा देत असताना दुसरीकडे रवी बोरकर सारखे अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आदिवासी बांधवांची अडवणूक करत आहेत। लवकरात लवकर ग्रामसेवक रवी बोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अन्यथा श्यामादादा कोलाम ब्रिगेड एकता ग्रुप खैरगाव, देशमुख विघ्नहर्ता ग्रुप झोटिंगदरा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अतुल आत्राम, पुंडलिक टेकाम यांनी दिला। संदीप टेकाम, रामचंद्र आत्राम, भीमराव आत्राम, राजू आत्राम, प्रवीण टेकाम, सुरेश आत्राम, हरिदास टेकाम, बाळाजी टेकाम, बाळाजी आत्राम, अनिल टेकाम इतर कोलाम बांधव उपस्थित होते। तसेच लेखी फिर्याद दिनांक 27 मार्च रोजी आकाश आत्राम यांनी प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंद्रे यांच्या साक्षीदार म्हणून फिर्याद दाखल केली। स्थानिक वार्ता।